बरं का मला तिथं माणसं दिसते ती मला तसं असं का वाटतंय ती माणसं महाराष्ट्रातली कारण त्यांची चेहरापट्टी सांगते ती महाराष्ट्रातली. चला एकदा जाऊन बघू ती कुठे त्यांच्या साईडला. लेकिन पैसा नहीं लेंगे. आप बोले पैसा का बात की हम बोले नहीं. ही ब्रह्मपुत्र नदी आहे आणि ही येवला ब्रिज आणि साईडला जर खाली बघितलं ना रेल्वे जायला केलं बघा बघा इथनं खाली वन रेल्वे जाते या. हर मध्ये मित्रांनो जय महाराष्ट्र. मी एम एच 45 रायडर स्वागत आहे तुमचं आणखीन एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. सध्याला आपण आता गुवाहाटीच्या पाठीमागे 10 किलोमीटर आहे. बघताय पाठीमाग काय काय कसला फॉग कसला म्हणायचं राहू लय फॉग आहे. 2 दिवस झालं मी लय फॉग बघतो या. नेपाळमध्ये फॉग बघितलेला जेव्हा आज काल फॉग बघितलेला आणि आज लई फॉग आहे. सकाळ सकाळ भयंकर फॉग आहे. दमानं चालायला लागण्यात ना आता 8-8:30 वाजेपर्यंत असं फॉग असतो सकाळी. तिथं टेंट आहे. सायकल रात्री ना ही सायकल लागली रात्री. एक सायकल आहे आपली सायकल घेऊ. रात्री मालकानं वरती त्यांच्या घरात बोलवलं मस्त आपला सत्कार बी केला आणि जेव्हा बी दिलं. बघा आता जरूर मोठ लागले खतरनाक मध्ये माझ्या तोंडाला बेकार कंडिशन आहे. चला टेंट काढू आता. असं झाला या ही ओलं झालंय सगळं. ओलं म्हणजे शिवरला कवर सगळा भिजला पाण्यानं. त्याचं पाणी आत त्याला मोचिरा झाला आणि ती पाणी आतमध्ये गेलं. जेव्हा आता काढायला लागलं तेव्हा ते चिटकलं का नाही लई पाणी बसलं जाऊन समजा नाही आता काय झालं काय करावं ती. आणि हिला जर आहे असलं नाही अजून 1-2 दिवस तर ह्याचा वास सुटतो नंतर ना. इसका फिर बाद में क्या होता ना पानी अगर जमा रहता है बदबू आता है इसका बेकार का तो ठीक नहीं लगता है. आणि ऊन यायला पण लय उशीर लागेल. वातावरण बघून तर असं वाटतंय दो पाणी बहुत टाइम लगेगा ना. टाइम लगेगा तर ते पैसे काढू निघू पुढं नाही ना जायता. ही बघा सकाळ सकाळ नाश्त्याला. मामा ये क्या है? दही पोहा जलपान मतलब आसामी मतलब एक तरफ अगर वेलकम के लिए ये होता है ना. तर हे बघा आपल्याकडे चहा ही जास्त देते नाही तर इकडे आधी हे असतं या. हर हर महादेव आयांबाच्या नावानं चांग बोलत चला निघूया. लई भारी माणसं नॉर्थ ईस्ट मधली माणसं खरंच बघा बरं का. मला वाटतं नॉर्थ ईस्ट मध्ये मला जास्त टाइम लागेल. ते आहे ते का आंटी बाय. इतका जास्त फॉग आहे का नाही आणि या फॉगनं साईडची जी साईडची शीत आहे का नाही ती बघायला सगळी आनंद आहे. सूर्य उगवला पण सूर्य असला काय फायदा व्हाय नाही. तर फक्त 14 किलोमीटर लांब गुवाहाटी राहिली. फक्त गुवाहाटीत फक्त आपण फक्त 1 तासामध्ये पोहोचून जातोय गुवाहाटीत. चला साखराधिराया वक्रतुंड ब्रह्मांड नायका वक्रतुंड ब्रह्मांड नायका विनायकाधिराजा प्रथम तुला वंदितो कृपाला प्रथम तुला वंदितो
विठोबाला प्रथम तुला वंदितो. माझ्या म्हणण्यानं ब्रह्मपुत्र नदी येईल पुढं आता आपल्याला. आणि ब्रह्मपुत्र नदी आली का नाही, त्याच्यावर एक ब्रिज आहे का नाही, ती म्हणते ती लयच भारी आहे. आता एक कुठपर्यंत खरं त्याला जाऊन मला बघू द्या. कारण की गेल्या महिन्यामध्ये सायकल बाबा एक पॉडकास्ट झाला होता. सायकल बाबा सगळ्यांना माहिती असेल. तर एका पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं ब्रह्मपुत्र नदीवर जाताना एक आयलंड दिसते मला, लय भारी दिसतंय. किती भारी बघू द्या मला कुठं आहे. इकडल्या साईडला आहे ना, ती पूर्णपणे आर्मीचा एरिया आहे पूर्ण इकडल्या साईडला. ब्रह्मपुत्र नदी आहे आणि ही त्याच्यावरचा ब्रिज. आणि साईडला जर खाली बघितलं ना, रेल्वे जायला केलं. बघा बघा, इथनं खाली वन रेल्वे जाते या. आणि ह्याच्यावर ब्रिज आहे आणि खाली इतकी मोठी नदी आहे ब्रह्मपुत्र नदी. आणि आता पुढं कामाख्या मंदिर आहे भावांनो, आणि पुढं गुवाहाटी शहर आहे. तर भावांनो इतकं भारी, म्हणजे असं एक भारी वाटतंय बा. आपण इतकं हिंडतो या, ट्रॅव्हलिंग करतो या, लय भारी वाटतं या. आणि नजारा आहे का नाही, प्रदूषण किती वाढलंय भावांनो बघायचं बा. सगळं प्रदूषणचं या. किती प्रदूषण आहे, नीट दिसत नाही इतकं प्रदूषण आहे. आणि बोटी, त्या मोठे मोठे बोटी गरज आहे यातमध्ये, मच्छीमार म्हणा काय म्हणा हेला करायला. ही बघा बा, खाल्लं रेल्वे जाते या. बाबा इतकं जास्त ट्रॅफिक, इतकं जास्त ट्रॅफिक. तर भाऊनं सायकल इथं पार्क केली या. आणि वर आता मॉलमध्ये निघालो. विसरला मला थोडं सामान घ्यायचं या, कुठे मिळत नव्हतं. आता बघू मॉलमध्ये मिळते, नाही तर आता वर जाऊ आणि सामान बघू मिळते का. लावली सायकल, एक गुवाहाटी आहे ना, प्रॉपर गुवाहाटी. असलं गुवाहाटीमध्ये आलो आपण. चला वर जाऊ मॉलमध्ये, मला थोडं सामान घ्यायचं आहे, घेऊ सामान आधी. चला ऊपर जायला गेले रोड. भावांनो विषय असा झाला आहे की मॉल सध्या बंद आहे आता. 11 वाजता चालू होईल म्हणते ती. 11 बजे चालू होगा ना, 11 वाजता चालू होईल म्हणते. तर निघालता येऊ आपण, 1 तास थांबून नाही फायदा आपला काही. चला ब्रिजच्या वरनं जायचं होतं, पण ब्रिजच्या खालनं आलो बघा. तर कुठं जा आता म्हणलं, वरनं पाय दुखत, त्यामुळे म्हणलं चला खालनं जावं. आता 7-10 किलोमीटर लांब आहे अजून. वर बघितलं का डोंगर किती मोठा आहे, त्या पर्वतावर जायचं आपल्याला. इतका खतरनाक चढ आहे का नाही, त्याच भयंकर चढ आहे. तरी हाणतोय पायडेल, हाणतोय पायडेल, हाणतोय पायडेल जातो या. आज बूट नाही तर घातलं, चपला जाय द्या. अजून 2 किलोमीटर आहे, अजून चढेल आहे. मला जाऊ खतरनाकमध्ये अजून किती काय आहे. पीने के लिए दिया भैया, पीने कितने का ये पीने है? के लिए बघा हे कली मस्त. आप आसाम से हो? नहीं, हम बिहार से भैया। बिहार से? आप तो फिर हमारे साइड से हो, मैं महाराष्ट्र से हूँ. हाँ, हाँ. बिहार से। बघा भाऊ फ्री मध्ये दिली पाण्याची बाटली, लेकिन इसका पैसा दूंगा मैं, ठीक है? हाँ, हाँ। इसका दूंगा मैं, ठीक है? इसका क्योंकि हम आपसे लेंगे भी नहीं हाँ, भैया, चलो, पानी इसका भी दे दूंगा, क्योंकि क्या है ना, देखो पानी के लिए दे देते हैं, लेकिन मेन क्या है ना, ये हम अपना लोग हम आपको दिए सील बंद पे है, लेकिन पैसा नहीं लेंगे। आप बोले
पैसा का बात की हम बोले नहीं आप कीजिए, आप कोई दिक्कत ले भी जाइए, हमको कोई इतराज नहीं है। पानी के लिए क्या दिक्कत? बघा भावांनो, ह्याला म्हणते ती माणूस, ह्याला म्हणजे दुनियादारी, म्हणजे माणूस आमचा जिवंत आहे, तुम्हाला या व्हिडिओ मधून बघायला मिळतंय. तर भाई जी बस आदमी का दिल बड़ा होना चाहिए ना, दिल बड़ा होना चाहिए भैया। हम आदमी को साथ में नहीं लेके जाने वाला न कुछ नहीं ले, जैसे आए थे नंगे वैसे नंगे जाएंगे भैया। कुछ जो नहीं है है, आपके हाँ। साथ अच्छा बोल लेंगे, अच्छा विचार कर लेंगे ना, वही है, कुछ नहीं। अगर आप मेरे को कहीं मुसीबत में देखोगे तो आप मदद करने के लिए पैसा नहीं, मैं आऊंगा बस, जरूर आइएगा। बिलकुल. हा असं असतंय, बघितलं का? त्यामुळे एकामेकाची मदत करत जावा भावांनो, लय भारी वाटतं. तर चला भावांनो, आईस्क्रीम खातो, एक आईस्क्रीम घ्यावा म्हणलं आणि चला खाऊ. गाठ लय मोठा लागला, देवीचा गाठ जोक नाही ना. अजून तुला माणूस काय बरं का, बऱ्याच ठिकाणी माणसं आहे, पण आसाममध्ये जास्त माणूस की आसाममध्ये आहे फक्त. नॉर्थ ईस्ट मधली माणसं वेगळी ती. तर भावांनो, आजला कामाख्यामध्ये आलो, कामाख्यामध्ये पोहोचलोय ना. आता इथं पाहून आलो या, ह्यांच्याकडून वायफाय घेतलं आणि यूट्यूबला व्हिडिओ अपलोड चालू करायला, त्यामुळे थांबलो आहे. 15 ते 20 मिनिट थांबू, यूट्यूब व्हिडिओला अपलोड करून टाकू आणि मग इथनं निघू, दर्शन घेऊ आणि मग नंतर माघारी निघू. थैंक यू भाई देने के लिए वाईफाई दे दिया. वाईफाई से क्या वाईफाई मिलता है तो भाई अच्छा लगता है, क्योंकि सब मेरा वाईफाई नेट के ऊपर ही पूरा मेरा काम होता है. मेरे पास इतना बैलेंस है नहीं कि भाई मैं इतना बड़ा ब्लॉग अपलोड कर पाऊँ. तो भाई अभी इनसे ले लिया, अपलोड करते, तब तक थोड़ा कैमरा चार्जिंग कर लेते आणि फिर निकलते. तर इथं सायकल लावली आणि दर्शनाला निघालोय मी. जो वायफाईला घेतलं, व्हिडिओ अपलोड केला, इथं लावली आणि समोरचं मंदिर आहे. जाऊ चला दर्शन. पोचलेलो मंदिरापाशी, वर काय होगा इथं मंदिर आहे, साईडला आहे काही बघा. भावांना तिथं माणसं उभा ती बरं का, माझी माणसं दिसते ती. मला तसं असं का वाटतंय ती माणसं महाराष्ट्रातली, कारण त्यांची चेहरापट्टी सांगते ती महाराष्ट्रातली. ती एकदा जाऊन बघू कडे, चला एकदा जाऊन बघू ती कुठे. त्यांच्या साईडला उभा राहून जरी नुसतं आलो ना तरी मला समजून जाईल की महाराष्ट्रातली ती. चला एका मिनिटात बघू. मला वाटतं हमखास ती महाराष्ट्रात, कारण की माणसाची आपल्या इकडल्या माणसांची चेहरापट्टी ही जगा वेगळी आहे. तिथं आलोय बरं का, म्हणलं एकदा विचारतो. पुणे काय म्हणलं होतं, महाराष्ट्रातले असं म्हणलं ना. तिकडे थांबलो होतो मी. आता तुम्ही मला ओळखताय का नाही मला माहित नाही. मी एक युट्यूबर आहे या, मला 3 लाख फॅन फॉलोइंग आहे. मी 1 वर्ष झालं बाहेर या. मी सायकली फिरतो, 1 वर्ष झालं मी सायकली पूर्ण भारत भ्रमण करतो. त्या ठिकाणी बघितलं आणि चेहरापट्टी बघून सांगितलं की आपल्या महाराष्ट्रातली माणसं आहे. नाही खोप्या नाही, चेहरापट्टी जोडतो आपल्या इकडली म्हणजे चेहरापट्टी ओळखते. मी आता पण 3 दिवस फिरलो सायकलीवरती, खाली सायकल लावून इथं आलो दर्शनाला. असू द्या. गाव कोणतं? मी टिंबुर्णी मधला आहे. सोलापूर टिंबुर्णी. हां हां आळेफाटा. हां आळेफाटा. हां चालते. हां म्हणलं होतं नाही भाऊ, आपली माणसं मी लांबनच ओळखतो. वाईट वाटलं राव जरा भावांना मला, की राव आपल्या माणसानं थोडासा भाऊ नाही दिला, मन दुखलं राव. म्हणाय पाहिजे राव, सायकल इतके सेंटताय राव, काय कसा प्रवास चाललाय, काहीच बोलली नाही ती. पण जाऊन द्या, असू द्या, त्यांना काय कळणार तेव्हा. थोडं वाईट वाटलं जरा. द्यायला पाहिजे ना भाऊ, इतके लांब आपला माणूस आला सायकलीवरनं म्हणलं जरा थोडाफार भाव द्यायला पाहिजे का नाही. थोडा भाव दिला नाही, जाऊन द्या, असं तर काय करता. बरीच जण म्हणत होते की भावाचा कुकू लावायचा, कुकू लावलेला बाहेर दिसतो, टेकला लावायचा मध्ये म्हणत होती. तो का आता आज मिळेल ना, आता घेतले बघा. बघू आता किती दिवस चालतंय, किती दिवस नाही. चला तर काढली आपली फटफट साईडला आणि चला बरं आता इथनं निघू. कोणी गाडी येऊन झालं मला आडवी. चला वापस. ओके. रस्त्याकडे निघालो होतो आता मी. आता गुवाहाटीमध्ये, गुवाहाटीमधनं आता लागता बांगला निघालो. सायकल आहे मला दिसते साईडला, ही 2 गाड्या. मला गाड्या बघायच्या, चला बघू कशा ते. मामा ये कितने पुरानी गाड़ी है? 60 साल. रस्त्याकडनं आता निघालो होतो. भाऊ म्हणली आहे की घेऊन जाऊ, प्रसाद घेऊन जाऊ, थोडा प्रसाद घ्यावा म्हणलं. सायकल तिकडे लांब मागे लावली आणि इकडे पुढे सायकल दुकान आहे, तिकडे निघालो मी. गॉगल मिळाला तर मिळाला, कारण की माझ्या डोळ्याला त्रास व्हायला लागला. काल रात्री माझं डोळे दुखत होतं. पोल्युशन लय जास्त आहे ना सिटीकडल्या साईडला. चला जाऊ. मोठं शॉप होतं, गेलो इथं पण भेटलं नाही. थोडं एक डिकेट लावून या
एक मॉल टाईप आहे हा, जाऊन तिथं बघू बरं. मॉल जवळ आलो आहे आता, मॉलच्या आतमध्ये निघालो. हे बघा सकाळचा हीच मॉल आहे या. तिथनं आपण माघारी गेलो फिरावून तिथं झालो या, सामान घेऊ आणि लगेच निघून जाऊ इथं पुढं. तर जे मला सामान पाहिजे ते सामान तर कुठंच भेट नाही. सध्या आता निघालो आहे माघारी. मला वाटतं गोगल घ्यायचा मुहूर्त आपल्या इथं नाही काय की, त्यामुळं चला आता खाली निघतो. आता खाली मी तिथे सामान कुठंच भेट नाही. तर खालनं फिरून आलो आहे आता आणि फिरून येऊन आता वर रस्त्याला. इतका कालवा आहे का नाही सिटीमध्ये, आपल्याला सवय नाही कालवा घ्यावं कुठं मुतही. अवघड गडीला लागला या. आणि टेंट लावायला जागा आता मला बघायला लागेल कुठतरी. हरण्याचा आवाज ऐकून डोकं ना तू पाक बधीर होऊन गेले, पाक सगळं किर झालं सगळं. तर मंडळी आजचा दिवस असा काहीतरी गेला. आपण आज तेजपूरच्या हायवेला आहे, तेजपूरच्या हायवे शेजारी आपण थांबलेलो आहे आणि गुवाहाटीमधून 10 किलोमीटर पुढे आलेलो आहे आणि इथं टेंट लावलं आहे. मस्त मी थांबलो आहे आता आणि फ्रेश झालो आहे, काही अडचण नाही. आता थोड्या जेवण करायचं. थोडा रिस्पॉन्स थोडा नॉर्मल कमी येतो या. तर रिस्पॉन्स चांगला दाखवा भावांनो. आणि कसं काय वाटलं व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला करा लाईक, चॅनलला करा सबस्क्राईब. भेटतो पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हर हर महादेव, जय हिंद, जय भारत. हर हर महादेव, जय महाराष्ट्र.